2024च्या T20 वर्ल्ड कप विजयाचा तो ऐतिहासिक क्षण आजही प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यासमोर जिवंत आहे। दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ओव्हरमध्ये 16 रन्सची गरज असताना हार्दिक पंड्याने ज्या धैर्याने गोलंदाजी केली त्याने अख्ख्या देशाला आनंदाश्रू दिले। 19 वर्षांनंतर जेव्हा भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हा हार्दिक पंड्या खऱ्या अर्थाने नॅशनल हिरो बनला होता। पण 2026च्या वर्ल्ड कप विजयानंतर चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतंय। भारताने पुन्हा एकदा जेतेपद मिळवलं असलं तरी सोशल मीडियावर हार्दिक पांड्याचं कौतुक होण्याऐवजी त्याच्यावर टीकेची झोड उठते। एका बाजूला टीम इंडियाचा विजय साजरा होत असताना हार्दिक मात्र ट्रोलर्सच्या निशाणावर का आहे? हिरो ते विलन असा हा प्रवास अवघे 2 वर्षात कसा झाला? त्याच्या विरोधात नेमकी तक्रार काय दाखल झाली? हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। 2024च्या विजयानंतर हार्दिक पंड्या हा भावी कर्णधार म्हणून पाहिला जात होता। मात्र 2026 पर्यंत येता येता भारतीय संघात कर्णधार पदावरून प्रचंड नाट्य घडलं। रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर हार्दिकला पूर्णवेळ कर्णधार पद मिळेल अशी अपेक्षा होती, पण बीसीसीआयने सूर्याकडे ही धुरा सोपवली। फायनल जिंकल्यानंतर सूर्याने जेव्हा ट्रॉफी उचलली आणि ती हार्दिकच्या हातात दिली तेव्हा अनेकांना हेच हार्दिकचं वर्चस्व गाजवण्याचं लक्षण वाटलं। 2024 मध्ये हार्दिकच्या हातात ट्रॉफी बघून लोकांना अभिमान वाटत होता, कारण तेव्हा तो उपकर्णधार म्हणून धावून आला होता। पण 2026 मध्ये जेव्हा तो वारंवार कॅमेऱ्यासमोर ट्रॉफी घेऊन वावरताना दिसला तेव्हा चाहत्यांना असं वाटलं की हार्दिक मुद्दामून स्वतःला लाईमलाईटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतोय। टीम गेममध्ये एखादा व्यक्ती खेळाडू स्वतःचं अस्तित्व टीमपेक्षा मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रेक्षक त्याला ट्रोल करायला सुरुवात करतात। 2026च्या वर्ल्ड कप फायनल दरम्यान आणि त्यानंतर हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा जास्त झाली। हार्दिकचं त्याच्या गर्लफ्रेंड सोबतचं मैदानावर वावरणं, ट्रॉफी घेऊन तिचा फोटो काढणं हे अनेक क्रिकेट चाहत्यांना खटकलं। भारतीय क्रिकेट संस्कृतीचा सहसा खेळाडूंच्या कुटुंबियांना विजयानंतर मैदानावर पाहिलं जातं, पण हार्दिकने ज्या प्रकारे आपल्या नात्याचं प्रदर्शन भर मैदानात केलं त्यामुळे हा क्रिकेटवर लक्ष देतोय की ग्लॅमरवर असा प्रश्न विचारला जाऊ लागला। 2024 मध्ये हार्दिकच्या संघर्षाची कहाणी सर्वांनाच माहिती होती, त्यामुळे तेव्हा त्याच्या डोळ्यातील पाहणी बघून लोक भावुक झाली होती। पण 2026 मध्ये तोच हार्दिक जेव्हा अति आत्मविश्वासाने आणि ग्लॅमरस पद्धतीने वावरताना दिसला तेव्हा लोकांची सहानुभूती संपली आणि त्याचं रूपांतर रागात झालं। आता हार्दिक पांड्याच्या विरोधात पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे। स्थानिक वकील वाजिद खान यांनी हार्दिक पांड्या विरोधात तक्रार नोंदवली आहे। हार्दिक पंड्याने मॅच संपल्यानंतर सेलिब्रेशन करताना राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप होत आहे। हार्दिकने राष्ट्रीय ध्वजाला आपल्या शरीरभोवती गुंडाळलं होतं, त्यासोबतच त्याची सहकारी मैत्रीण सुद्धा स्टेजवर झोपलेली असताना असं तक्रारी वकिलांनी म्हटलं आहे। हार्दिक पंड्या हा जगातील सर्वोत्तम ऑलराऊंडरपैकी एक आहे, यात काही शंकाच नाही। पण 2024 ते 26 या 2 वर्षात त्याच्या फिटनेसवरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। हार्दिक फक्त मोठ्या ICC स्पर्धेंमध्ये खेळतो आणि घरगुती क्रिकेट किंवा द्विपक्षीय मालिकांमध्ये दुखापतीचे कारण सांगून विश्रांती घेतो, असा एक समज चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे। 2026च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी संपूर्ण स्पर्धेत त्याच्या खेळापेक्षा इतर गोष्टींकडे जास्त लक्ष होतं, असं टीकाकारांचं म्हणणं आहे। जेव्हा तुम्ही परफॉर्मन्सपेक्षा तुमच्या स्टाईलवर आणि ॲटिट्यूडवर जास्त भर देता तेव्हा लोक तुमच्या खेळाचा विसर पडू देतात आणि तुमच्या वागणुकीवर बोट ठेवतात। 2024 मध्ये हार्दिकने स्वतःला सिद्ध केलं होतं, पण 2026 मध्ये त्याला यश पचवता आलं नाही आणि असं संपूर्ण चित्र निर्माण झालं। आजच्या काळात खेळाडूंची एक PR टीम असते। हार्दिकची टीम त्याला एक सुपरस्टार म्हणून प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करते, हे स्पष्ट जाणवतं। हॉटेलमध्ये पोहोचताना असो किंवा एअरपोर्टमध्ये ट्रॉफी हार्दिकच्या हातात असणं हे योगायोग नसून ती एक PR स्ट्रॅटेजी असण्याचा आरोप होत आहे। चाहते आता खूप हुशार झाले आहेत, त्यांना ऑर्गॅनिक आणि फेक मधला फरक कळतो। 2024 मध्ये हार्दिकचं रडणं नैसर्गिक होतं, पण 2026 मध्ये त्याचं ट्रॉफी सोबतचं वावरणं अनेकांना बनावट वाटलं। भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा किंवा सूर्यांसारखे दिग्गज असतानाही हार्दिकने ज्या प्रकारे सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनण्याचा प्रयत्न केला
त्यामुळे इतर खेळाडूंच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर लक्ष केलं। शेवटी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे। इथे प्रेक्षकांचं प्रेमही तितकंच अनिश्चित असतं। 2024चा हा हार्दिक एक फायटर होता, ज्याने कठीण प्रसंगातून देशाला विजय मिळवून दिला होता। 2026चा हा हार्दिक लोकांना मात्र असा खेळाडू वाटतोय जो खेळापेक्षा आपल्या ग्लॅमरस प्रतिमेत जास्त अडकला आहे। हार्दिक ट्रोल होण्यामागचं मुख्य कारण त्याचं मैदानातील वागणूक आणि टीम स्पिरिट्सपेक्षा स्वतःला मोठं दाखवण्याची वृत्ती हेच आहे। हार्दिकला जर हे चित्र बदलायचं असेल तर त्याला पुन्हा एकदा आपल्या बॅट आणि बॉलने बोलून दाखवावं लागेल आणि शो ऑफ करण्यापेक्षा साध्यापणाने प्रेक्षकांची मनं जिंकावी लागतील, कारण भारतीय प्रेक्षक जितक्या लवकर डोक्यावर घेतात तितक्याच लवकर खालीही उतरवत असतात।